आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक बातमी। सिंधुदुर्गचा बीड झालाय का हा प्रश्न विचारला जातोय आणि याला कारण आहे एक खून प्रकरण। सिंधुदुर्गमधल्या एका तरुणाचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला गेला आणि तब्बल 2 वर्ष पचवलाही गेला। पण खून कधी लपून राहत नाही असं म्हणतात। सिंधुदुर्गमधल्या खुनालाही वाचा फुटली। या खुनातलं क्रौर्य समोर आलं, आरोपींना अटक करण्यात आली आणि मागोमाग आरोपींच्या राजकीय कनेक्शन बाबतही चर्चा सुरू झाल्या। जसं बीडमध्ये घडलं अगदी तसंच्या तसं सिंधुदुर्गमध्ये घडलंय। बीडचा आका जेलमध्ये गेला तसा या खुनातील आकाही समोर आलाय। पण आका के आकापर्यंत ना बीड पोलीस पोहोचले आणि ना सिंधुदुर्ग पोलीस पोहोचतायत। आई शपथ देतो माझे देणा पैसे असंच मग हो असं हा हो असं बाकीचे पैसे खर्च घेऊन पळालंस ते खर्च केलं मग नाही मग खय गेले पैसे सांगते म्हणजे सांगते आता सांग खय गेले पैसे ते। ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली तशीच हत्या कुडाळच्या सिद्धिविनायकची झाली। जसा व्हिडिओ संतोष देशमुख यांचा काढला गेला तसाच व्हिडिओ सिद्धिविनायकचा काढला गेला। जे बीडमध्ये घडलं त्यापेक्षा भयंकर सिंधुदुर्गात घडलं। हा आरोप आहे ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांचा। पेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे। आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील बिडवळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्यानंतर मृत्यू त्यामध्ये झाला। आता खरा आका कोण, त्या सिद्धेश्वरचा आका कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्गवासियांना आहे। खरं तर पोलिसांनी त्यांना मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावं जाहीर झाली पाहिजे आणि या संदर्भात शिवसेना सुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे। हे सगळं प्रकरण जाणून घेण्यासाठी किमान 2.25 वर्ष मागे जावं लागेल। आई शपथ देतो माझे देणा पैसे असंच मग हो असं हा हो असं बाकीचे पैसे खर्च घेऊन पळालंस ते खर्च केलं मग नाही मग खय गेले पैसे सांगते म्हणजे सांगते आता सांग खय गेले पैसे ते। हा व्हिडिओ आहे तब्बल 2 वर्षांपूर्वीचा। या व्हिडिओत आहे कुडाळच्या चेंदवणचा सिद्धिविनायक बिडवलकर, जो या व्हिडिओ नंतर काही दिवसातच बेपत्ता झाला, ज्याचा कुणालाच सुगावा लागला नाही। अखेरीस तब्बल 2.25 वर्षांनंतर पोलिसांना एक गुप्त माहिती देणारा फोन आला आणि सिद्धिविनायक बिडवलकरच्या खुनाला वाचा फुटली। सिद्धिविनायक बिडवलकर याने काही वर्षांपूर्वी 2023 मध्ये 22,000 रुपये काही जणांकडून घेतले होते। ते वसूल करण्यासाठी या 4 जणांनी त्याचं अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली आणि मारहाण केल्यानंतर त्याचा सिद्धिविनायक बिडवलकर याचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर सावंतवाडीतल्या सातारड्यात त्याचा मृतदेह जाळण्यात आला। दुसऱ्या दिवशी त्याची राख तेरेखोल नदीत प्रवाहित केली। सदर आरोपींनी या युवकाला अपहृत युवकाला कुडाळमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। नंतर या आरोपींनी कट रचून त्याचा प्रेत सातारा येथील एक स्मशानभूमीमध्ये जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते एक तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले। असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। असे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम 302, 120 ब आणि 201 असे अधिकचे कलम यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत। या गुन्ह्याचा अधिक तपास निफ्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड करीत आहेत। लोकांसाठी सिद्धिविनायक बेपत्ता होता, पण प्रत्यक्षात त्याची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाटही लागली होती। खून जवळपास पचलाच होता, पण एका निनावी फोनमुळे आरोपींची नावं समोर आली आणि पोलिसांनी 4ही जणांच्या मुसक्या आवळल्या। सिद्धेश शिरसाट, गणेश नार्वेकर, सर्वेश केरकर आणि अमोल शिरसाट यांचा यात समावेश आहे। पण त्यातल्या सिद्धेश शिरसाटचा दाखला देत वैभव नाईक यांनी या हत्येमागे शिंदे गटातल्या एका नेत्याचं कनेक्शन असल्याचा आरोप केला। पोलिसांनी घेतली पाहिजे। पोलिसांनी सुद्धा पोलिसांवर कोणता दबाव आणला
हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतलं पाहिजे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलिसांना ह्या सिद्धेश शिसराला वाचवण्यासाठी कोणते फोन जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा ही 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता. उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे. पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशनमध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस, तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस, तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती, तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती, तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत, ते आता मी जेव्हा पत्रकार परिषद घेईन तेव्हा ते सगळे खुलासे करीनच. सिंधुदुर्ग जिल्हा आणि राजकीय हत्या हे समीकरण नवं नाहीये. 1991 मध्ये काँग्रेस नेते श्रीधर नाईक यांची हत्या झाली. हत्येच्या अनेक आरोपींमध्ये नारायण राणे यांचंही नाव होतं. 2002 मध्ये राष्ट्रवादीचे नेते सत्यविजय भिसेंची हत्या झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणेंकडेच बोट केलं. 2005 मध्ये शिवसेना नेते रमेश गोवेकर बेपत्ता झाले. त्यातही नारायण राणेंचाच हात असल्याचा आरोप झाला. 2009 मध्ये नारायण राणेंचे चुलत बंधू अंकुश राणेंची हत्या झाली. ही हत्या शिवसेनेच्या नेत्यांनी घडवल्याचा राणेंनी आरोप केला, तर राणेंनीच ही हत्या घडवल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला. ही वाल्मिकी कराडच्या बीडच्या घटनेपेक्षाही संतोष देशमुखपेक्षाही भयंकर आहे. तुम्ही ते पहा. आम्ही त्याच्यावरती उद्या चर्चा करणार आहोत माननीय उद्धव साहेबांशी, आणि कदाचित आम्हाला सगळ्यांना कोकणात त्यासाठी दौरा करावा. सिद्धिविनायक बिडवलकरची हत्या राजकीय नसली तरी या हत्येतल्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून होत असल्याचा आरोप होतो. याचाच अर्थ वैभव नाईक यांचा इशारा नुकतेच शिंदे गटात सामील झालेल्या निलेश राणे यांच्या दिशेनं आहे हे सांगण्यासाठी तज्ज्ञाची गरज नाही. गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, कुडाळ.